माझे मजपाशी सापडले जन, आनंदले मन आत्मरंग. सोडवेना मज नित्य नवी गोडी, सेवितो आवडी ब्रह्मरस. सन्निधते परी होते दुरावले, गुरुकृपा बळे अंगवले. प्राणाचा प्रणव मनाचे उन्मन, होता समाधान स्वामी म्हणे. माझं धन मला सापड. एखादी गोष्ट नवीन मिळणं तर त्याला पण सापडलं असं म्हणत नाही, हरवलं पाहिजे पहिलं. आणि ते पुन्हा सापडल्याचा एक वेगळाच आनंद असतो. साधेतली किल्ली कुठेतरी हरवली आणि इथंच ठेवली होती, इथंच ठेवली होती, असं बऱ्याच वेळा इकडे तिकडे फिरून 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 शेवटी तिथं येतो, तिथंच ठेवली होती, तिथं दिसत नाही. आणि शेवटी एकदा ती सापडली. स्कूटरलाच लावलेली होती. सापडल्यानंतर एकदम केवढा तरी आनंद होतो. साधी किल्ली सापडली होता, त्या कपाटाची किल्ली. आतमध्ये सगळं सामान भरलेलं आहे आणि आता ते आतमध्ये इथंच आहे, काढायचंय, किल्लीच नाही. काय करा. समर्थांनी सुद्धा म्हटलं की हाता न येता किल्ली सर्वही अप्राप्य. आतमध्ये सगळं उदंड धन भरलेलं आहे, पण हातात किल्ली नाही तर काय करणार. सद्गुरु कृपा त्याची किल्ली, जेणे बुद्धी प्रकाशन, द्वैत कपाटे उघडली एकसरा. एक विशेष वर्णन केलं की आतलं जे विशेष धन आहे ते आणि मी याच्यामध्ये जे अंतर आहे ते दाराचं अंतर आहे. ते दार उघडायला प्रक्रिया करायला लागेल, किल्ली लागेल, एकतर ती प्रक्रिया पण करायला लागेल. नुसती किल्ली हातात असून उपयोग नाही. रामकृष्ण असं म्हणत असत की आतमध्ये धन आहे, माझ्या हातात किल्ली आहे, मी लावीन आणि उघडीन म्हणजे ते मिळेलच की. पण असं नुसतं म्हणत राहून ते मिळत नाही. ती लावायला लागते आणि उघडायला लागते. ती प्रक्रिया केलीच नाही तर हातात किल्ली असून सुद्धा उपयोग नाही. त्या गुरूंनीची पद्धत सांगितलेली आहे. ती महत्वाची पद्धत म्हणजेच किल्ली. विनोबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की उत्तर उत्तर असं ओरडून उत्तर मिळत नाही. तुला जी रीत सांगितलेली ती रीत करत गेलास की शेवटच्या पायरीवर उत्तर आहे. म्हणजे उत्तर ह्या गोष्टीसाठी जरी का आम्ही प्रयत्न करत असलो तरी उत्तर असं डायरेक्ट मिळत नाही. त्याचप्रमाणे जे आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे ती गोष्ट निश्चित पाहिजे, तिचं स्वरूप नक्की पाहिजे आणि त्याच्यासाठीची जी पद्धत आहे ती पद्धत काय आहे त्याचं अंडरस्टँडिंग प्रॉपर पाहिजे. एवढं सगळं झाल्यानंतर ते केलं पाहिजे. हा त्याचा पुढचा भाग आहे. म्हणजे एवढं सगळं झालं की अगदी क्लिअर अंडरस्टँडिंग. 40 वर्ष काय केलं नाही, नुसतं क्लिअर अंडरस्टँडिंग 40 वर्ष काय केलं नाही याचा काही त्याचा उपयोग नाही. सायन्स आहे. सायन्स म्हटलं की तो प्रयोग तसा झाला पाहिजे. KCl3 टेस्ट ट्यूब मध्ये तापवल्यानंतर ऑक्सिजन मिळेल. हो. पण ते KCl3 पोटॅशियम क्लोराईड ते ऑक्सिजन मिळण्यासाठी हीट करतात. विशिष्ट टेम्परेचर लावा की ऑक्सिजन मिळते.
पण ते हिट न करता परीक्षा नळीला गंधफूल घालणं, नमस्कार केला, कितीतरी भक्तिभावाने मुळीच ऑक्सिजन मिळणं. त्यामुळे दोन गोष्टींचं उगीचोगीच मिसळ करता कामा नये. मी कुठल्याही परिस्थितीत ती पद्धत नीटपणाने अवलंबत नाही आणि मी नुसतं भावनात्मक कल्लोळ वाढवतो आहे, याच्यातनं प्रयोग होत नाही. आणि तो प्रयोग कोणीही केला, नीट केला तर ते तसं होणार असं शास्त्र सांगतं. त्यामुळे पोटॅशियम क्लोराईड हिस्टेप केलं तर एखादा सज्जन माणूस आहे, अतिशय चांगला देव माणूस आहे, त्यांनी हिटिंग केलं की ऑक्सिजन निघतो. आणि एखादा वाईट माणूस आहे, त्यांनी हिटिंग केलं की कार्बन डायऑक्साईड निघतो. असं काय होत नाही, तो ऑक्सिजनच निघणार. म्हणून तू कसाही आस अपचेस्तु दुराचारो भजतामाम अनन्य भाग साधुरेवस्त मंतव्य. तू ते कसाही असलास तरी देखील हे करायला लागल्यानंतर तुझं अंतःकरण जर देवाशी जोडलं जात असेल तर तोच तर मुख्य प्रक्रिया आहे. त्यामुळे तू कोण आहेस, मी लायकीचा आहे का, अमुक आहे, काही भानगड करू नको, हे कर. म्हणून आम्ही ती प्रक्रिया समजून न घेता नुसतंच जर का त्याचं थेरॉटिकल अंडरस्टँडिंग करून घेतलं, मला आता हे माहिती आहे की असं तापवलं की येणार नाही, तापायला लागेल. कारण त्याच्याकडे बघून ते मला तर माहितीच आहे ना, असं केलं की असं माहिती असून शेवटी ऑक्सिजन द्यायची वेळ आली तरी ऑक्सिजन येणार नाही. तुला प्रत्यक्ष हिटिंग करून काढायचं असेल तर, त्यामुळे तुला तो उद्देश साध्य करून घ्यायचा असेल ना, तर तुला याच मार्गाने जायला लागेल की जो संतांनी सांगितलेला, संतांची संगती मनोमार्ग गती, ते कळतं. आकळावा श्रीपती येणे पण रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा तो शिवाचा रामजप. आत्मस्थितीवरती जाणं हा शिव हे सगळ्या परंपरांचे, योग परंपरांचे आदिनाथ, तर त्यांच्यापासून हे सगळ्या योग परंपरा प्रस्तुत झाल्या. त्याच्यातला एक महत्वाचा भाग की जेव्हा पार्वतीने शंकराला असं विचारलं की कोणत्या मार्गाने माणूस संसारात असताना ब्रह्मरूप होऊ शकतो, त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की अनित्यम खंडयेत सर्व, सगळं काही अनित्य आहे त्या खंडयेत म्हणजे थांबव. कशाला अनित्य म्हणायचं, यत्किंचित आत्मगोचरम, जे जे काही अंतःकरणामध्ये वृत्तीरूपाने निर्माण होतं ते सगळं बदलणार आहे. अनित्य म्हणजे बदलणार आहे, त्याच्याशीच आपला सतत संबंध आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य, याला तू प्राप्त झालेलाच आहे, त्याच्याशी तुझा संबंध आहे. पण भजस्व माम म्हणजे तू जर का हे मुख्य गोष्ट लक्षात नाही देता नुसतं या अनित्य गोष्टींशी संबंधित होऊन राहिला, सुखकर वाटतं आहेत पण ते खूप कमी वेळाचं सुख आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर दृष्टांत दिला. एक साप आहे, त्याच्यात सापाने बेडूक पकडलेला आहे, त्या सापाच्या तोंडात बेडूक आहे. म्हणजे असं ते दृश्य निर्माण करत ज्ञानेश्वर महाराज. आता सापाच्या तोंडात बेडूक बसलेला आहे, सापाने तोंड मिटलं की गेला. तो बेडूक तिथं बसलेला असताना त्याला तेवढ्या समोर एक माशी दिसते आणि ती माशी दिसल्यावर ती जीभ लांब करून तो पहिला माशी कॅच करतो आणि एकदम म्हणतात काय सुख आहे, अनित्यम असुखम लोकम. तरी तुझं हे सुख आहे पण आता थोडाच वेळ आहे, हे बघ हे बंद होणार आहे. अनित्यम असुखम लोकम इमम प्राप्य, असं तुला तो प्राप्तच झालेला आहे. भजस्व माम, मायाशी एकरूप होण्याचा प्रयत्न. भावनेला मूल्य आहे. भावनात्मक भक्ती आपण करण्याचं कारण अंतःकरण ज्ञानाचा विचार ग्रहण करण्यासाठी सत्वशक्तीने युक्त असायला लागतं.
आणि या सर्व उपासना अंतःकरणाला ती सत्वशक्ती निर्माण करून देतात. पण सत्वशक्ती त्याचा तो उपयोग आहेच आहे, पण अंतिम उद्देश सत्वशक्ती हा नाही, ईश्वर प्राप्ती हा अंतिम उद्देश. म्हणजे अनुभूतीच्या प्रांतात जायला पाहिजे. मी भलेही भावनेच्या प्रांतामध्ये कितीही सुख अनुभवलेलं असलं भावनेचं, तरी देखील त्या सुखाच्या बाबतीत सुद्धा ते पूर्णपणाने स्थिर, जास्ती काळ टिकाऊ अंतःकरणावरती असं नसतं. अगदी भक्तिभावाने भगवंताला शरण गेलो, सगळं जग तुझंच आहे, तू सगळ्या जगामध्ये आहे असं करून खूप डोकं टेकलं वगैरे वगैरे, आणि बाहेर आले आणि कोणीतरी चपला चोरल्या, ते कसलं आलंय जग, सगळं वाईट, देवच वगैरे नाही भरलेला. म्हणून या सगळ्या गोष्टीला एक भावनात्मक मूल्य जसं आहे तसं अनुभूतीच्या प्रांतात जाण्याच्यासाठी त्याला योगिक प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय त्या गोष्टीच्या मधल्या त्या शब्दांना भरीवपणा येणार नाही, तर मग पोकळे शब्द असं म्हणून उपयोग नाही. आणि त्याला एक निश्चितच आहे की ते तुझ्या जवळच आहे, सेल्फ, स्व. मला हे पटायला लागतं हळूहळू की जीवनाचं केंद्र काय, स्व. व्यावहारिक जीवनाचं सुद्धा केंद्र स्व हेच आहे, पण तो स्व हा पर्सनॅलिटी सेल्फ, पण तरी तो स्व आहेच आहे, ते त्याचं केंद्र आहे. हा स्व बदलता असतो, लहानपणापासून बदललेली असते पर्सनॅलिटी, पण तरी देखील एक स्व आहे की ज्याला मी असं मी केव्हाही म्हणतो, आणि तो जो मी आहे तो आजवर लहानपणापासून बदललेला नाही, अस्तित्व स्वरूपात जो आहे तो. म्हणून हा जो बदललेला बदलणारा जो स्व आहे त्याचा संसार, आत्म्याचा संसार नसतो. तो तत्वस्वरूपामध्ये आहे आणि त्याचं स्फुरण, अस्तित्व हे त्याचं स्फुरण मी आहे असं जे प्रत्येक व्यक्तीला वाटतं, ते मूळ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी इतकं सुंदर ते स्पष्ट केलंय, अर्जुन पण न घेता. मी अर्जुन आहे. अर्जुन असं तुझं नाव नसेल, काही नसलं तरी देखील तू आहेस की नाही? हो आहे. सकाळी उठल्यानंतर स्वतःला मी आहे असं जी जाणीव होते, त्यावेळेला मी अमुक आहे असं नावासकट जाणीव होत नाही. उठलो आता माधवराव उठले असं स्वतःच्या मनात कधीही येत नाही, स्वतःचं नाव येत नाही, रूप येत नाही. कारण कुठेतरी आम्हाला आमचा ओरिजिनल स्व हा अंतःकरणात रिफ्लेक्ट होत असतो. त्या तो मी शुद्ध स्वरूपामध्ये असलेला जो आहे तो बदलता नाही. तो लहानपणी जसा होता तसंच मोठेपणी पण आहे अस्तित्व स्वरूपामध्ये. पण हा जो बदलणारा आहे त्याचा संसार, त्याचा हवा नको आहे, आनंद गोष्टी आहेत, ते सगळ्यात थोड्या वेळ बाजूला ठेवून दे. थोड्या वेळ त्या सगळ्या बाजूला ठेवून देता येत. संसार सोड म्हटलं तर विलक्षण कासावीस व्हायला होईल, कारण की आनंद गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नैसर्गिक रीतीनेच आपण संसारामध्ये, पण ते नैसर्गिक रीतीने म्हणजे प्रकृतीच्या अंगाने आपण संसारामध्ये आहोत, असणारच आहोत. सगळं अनित्य म्हणून सोडून दे असं करता येणार नाही. यमराजांनी नचिकेतेला सुद्धा अनित्य द्रव्ये प्राप्तवान अस्मि नित्यम, हे सगळं अनित्य द्रव्य पण त्याचाच उपयोग करून मी नित्यापर्यंत पोहोचलेलो आहे, तुला पण पोहोचता येईल. शरीर अनित्य गेले, पण शरीर माध्यम खलु धर्म साधन, शरीराच्या माध्यमातूनच ते करायला लागेल. शरीर जर कसं जरी ठेवलं काय नाही, याला काही अर्थ नाही, शरीराला वगैरे अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. तू जर का एक शरीर जर का वेडवाकडं वागवलं असेल, रात्री उशिरा भरपूर खाल्ला असेल,
त्यातनं गोड खाल्लं असेल तर सकाळी तुझं गोड ध्यान लागेल. ते गोड ध्यान नको आहे. त्याचं कारण हा जो जडपणा शरीराचा आहे तो मनावर ट्रान्सफर होतो. आणि हे जे जाड्य आहे ती स्थिती बदलू नये असं वाटणं. एव्हरीबडी ट्राईज टू बी इन द सेम स्टेट ऑफ मोशन अँड रेजिस्ट एनी चेंज इन मोशन. दिस रेजिस्टन्स ऑफ चेंज इन मोशन इज कॉल्ड इनर्शिया. ओके. त्यामुळे डोक्यावरचं पांघरून काढूच नाही. का? इनर्शिया आहे. बरं आहे. सकाळी 6 वाजता उठायचं, 7:30 तिथं, हे छान आहे. म्हणून ज्या स्थितीमध्ये असलं ती स्थिती. आता जर का मोटरसायकलवरून चाललेला असेल ना, तो मुलगा कधीही काही आणायला सांगितलेलं आणत नाही. घरातल्या बायकांचा अनुभव आहे. कारण की कुणी मुलगा जो गाडीवरून चाललेला थांबावंच वाटत ते दिसतंय. जाऊ दे, उद्या आलो. का? गतीचं जडत्व. जसं स्थितीचं जडत्व असतं तसं गतीचं पण जडत्व असतं. यानुसार आम्हाला सर्व जडत्व दूर कर असं आम्ही सरस्वतीला प्रार्थना करतो. निश्चयच जाड्यापा. त्याला असं म्हटलं की तू मला ज्ञान दे. जाड्य दूर झालं की ज्ञान आहे. अंधकरण ताबडतोब तत्वाशी संलग्न होणं ही पण त्याची नैसर्गिकच प्रवृत्ती आहे. असं नाहीये की आम्हाला कोणीतरी सांगितल्यानंतर मग हळूहळू आम्ही ते करू. आमच्यामध्ये ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे की तत्वाशी संबंधित व्हावं असं मानव म्हणून आम्हाला वाटतं. विश्वाच्या पाठीमागे असलेल्या तत्वाशी आम्ही निसर्गतः संबंधित आहोतच. तो संबंध काय आहे, त्याचं माझं नातं काय आहे हे समजून घेणं, तुम्हाला कसा भेटेल हे समजून घेणं, हे एक माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आपली पण आहे. कुणीतरी आम्हाला कानी कपाळी ओरडल्यानंतर आम्हाला ते समजतं असं नाही. आम्हाला मनापासून नाही. पण इतर अनंत प्रायोरिटीज आहेत. असं वाटतं की ते नंतर होईल, पण ते नाहीच होत. म्हणून स्वामी असं म्हणत असत की संसार होत जातो पण परमार्थ करावा लागतो. कारण की त्याच्यामध्ये या सगळ्या जाड्यावरून बाहेर पडून चैतन्यत्वापर्यंत जायचं आहे. आणि ते चैतन्यत्व म्हणजे स्वतःच्या मध्ये असलेलं चैतन्य. ज्याच्यावर शरीर चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन सुख नका. आतमध्येच येतो, तोच चालवतोय, तोच डोळ्यांनी. ये चक्षुषा न पश्यंती याला डोळे पाहू शकत नाही. ये चक्षुषा न पश्यंती येन चक्षुंशु पश्यंती. याला डोळे पाहू शकत नाही पण ह्याच्यामुळे डोळे पाहू शकतात. एखादी व्यक्ती सुंदर आहे पण ती जर का गेलेली असेल आणि डोळे किती सुंदर आहेत आणि पाहतीये, पहिल्यांदा बंद करतात ना पाहायला नको. तिचे किती सुंदर असो काय असो त्याचं कारण त्याच्या आतमधल्या चैतन्यामुळे त्या सौंदर्याला जिवंतपणा आहे. आणि जर जिवंतपणा नसेल तर त्याचा काही उपयोग नाहीये. हा जिवंतपणा ज्या शक्तीमुळे येतो तिला चेतना म्हणतात. ही शक्ती ज्या तत्वापासून निर्माण होते त्याला चैतन्य असं म्हणतात. ते माझं स्वरूप. आणि ते मला समजेल कसं, मी आहे हे त्याचं स्फुरण आहे पहिलं. त्यामुळे तू जर का त्याला धरून त्याचा वेध घेतलास तर तुला ते बरोबर तत्व सापडेल. हे ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या ओवीत सांगितलं. ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. विद म्हणजे जाणणे, वेद्य म्हणजे जाणता येतो असा. संवेद याचा अर्थ जाणीव. स्वतःच्या मध्ये स्वतःच्या अस्तित्वाची जी जाणीव असते त्याला कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ असं म्हणतात. तिला संवित असा शब्द आहे. आणि ती संवित जी आहे ती जर मला समजली की हा ती म्हणजे विचार नाही किंवा ती म्हणजे भावना नाही,
मी आहे. तुला विचारलं तू आहेस का, तसं मला विचार करतो असं आपल्याला म्हणायला लागेल. हो मी आहे. म्हाताऱ्या माणसाला सुद्धा आपली जायची वेळ आली कानात ओरडून विचारतो बाबा आज का असं म्हणतो. तो मरणारा सुद्धा आहे अस्तित्वाची जाणीव आहे त्याला. असं नाही एवढं कुणास तू आहे, स्वच्छ आहे, विचाराने आलेली नाही. कुणाला जर का मुलीला विचारलं की तू आहेस का, तशी माझी भावना आहे, भावना नसलेली आहे, मी आहे ही स्पष्ट जाणीव आहे. त्यामुळे विचार आणि भावना या दोन गोष्टी सोडून, प्रकार सोडून वृत्तींचे, जाणीव ही एक स्वतंत्र गोष्ट आहे, ती वृत्ती नव्हे. इसेन्शियली दॅट इज अ सेन्स ऑफ बिईंग ऑफ सेल्फ. मी आहे असा जो स्वतःला सेन्स असतो, तीच ती गोष्ट आहे संवित. कुणाची जाणीव अस्तित्वाची माझ्या म्हणून स्वसंवेद, आणि स्वसंवेदनी जाणता येतो तो स्वसंवेद्य आत्मरूप. असं पहिल्या ओळीमध्ये एक्झॅक्टली योग मार्ग वगैरे सगळं जावं लागलं एका शब्द. आणि 18व्या अध्यायामध्ये ज्ञानी येते स्वसंवित्ती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती असे म्हणू. अजूनच पुढचं आम्ही परमभक्ती म्हणजे भक्ती सुद्धा नाही, त्या स्टेटमध्ये राहणं, टू बी इन द स्टेट ऑफ कॉन्शियसनेस ऑफ सेल्फ, ही भक्तीच नव्हे तर परमभक्ती. मग देवाचं काय होईल? स्वमध्येच येतं. ईश्वर सर्व भूतांना हृदयेषु तिष्ठती. सर्व भूतमतळांच्या अंतःकरणामध्ये स्व या जाणीवेमधनं ते ईश्वर तत्व अभिव्यक्त होत. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी, महाअंबरी हृदय महाअंबरी चित्तवृत्तींच्या सहस्त्र करी उगवला असे जो. तो सूर्य कसा आहे? चित्तवृत्तींच्या अनेक किरणांनी तो प्रकाशित होतो. तर ते किरण जर का ओरिजिनकडे जातील तर मग तो सूर्य. पण किरणांनी आम्ही म्हणजे वृत्तीने आम्ही विश्वाशी संबंधित होतो. त्या वृत्तीत थांबवल्या की मग जाणीव स्वशी संबंधित होते. म्हणजे स्वतःच झालेली असते. जाणीव त्या ठिकाणी आहे, पण आमचं अवधान त्या जाणीवेवरती लागलं पाहिजे, लक्ष त्याच्यावरतीच केंद्रित झालं पाहिजे. असा जो मार्ग आहे तो स्वचं अनुसंधान करणारा स्वरूपानुसंधान. हे करायला काही लागत नाही. बाह्य सामग्री काय लागतं? देवाची मूर्ती वगैरे पण नाही लागत, काही लागत नाही. आपण स्वतः लागतो बस, आणि तो असतो. फक्त आपलं लक्ष त्या स्ववरती फोकस होणं आवश्यक. मग आम्ही एखादा मंत्र घेतो, याचं कारण असं आहे की डायरेक्टली ते होत नाही. मी म्हटलं की आता एकदम स्ववरती वृत्ती निर्माण होणं हा मनाचा स्वभाव असल्यामुळे ते आनंद वृत्ती निर्माण होते. आणि मग त्या वृत्तीच्यामुळे मनाचे जो काही ज्या ठिकाणी केंद्रित करायचंय ते केंद्रित करण्याची टेंडन्सी नष्ट होऊन ते अनेक वृत्तींनी अनेक विचार करायला लागतं. मग त्याला हळूहळू आठवतं की अरे आपण हे करत होतो ना, आम्ही ध्यान करत होतो, त्याच्यामध्ये स्ववरती केंद्रित करत होतो, पण तेवढ्यामध्ये त्या स्वची निरनिराळी कर्तव्य सुचायला लागली. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये कुणाकुणाची लग्न आहेत, त्याला आहेर काय काय द्यायचे, हे सगळं सुरायला लागलं. आणि मी बराच वेळपर्यंत प्लॅनिंग केलं पुढच्या महिन्यात. का? सेल्फ फोकस करण्याची ही पद्धत संतांनी विकसित केली. ती नामाच्या माध्यमातून करा, मंत्राच्या माध्यमातून करा. स्व आणि नाम हे एकरूप होणं, स्वतःमध्ये असलेले चैतन्य आणि ते नाम किंवा तो जो मंत्र आहे तो हा एकरूप करायचा, याला धारणा असं म्हणतात. ते या थोडा वेळ जे काही मी 20 मिनिटं बसेल तेवढ्या वेळ ओम इज इक्वल टू माय सेल्फ. सोहम म्हणजे मी.
जर का मी श्रीराम हे नाम घेत असेल तर श्रीराम म्हणजे माझ्यामध्ये असलेलं आत्मतत्व, आत्माराम. त्यामुळे मी स्वामी म्हणे प्रेमे स्मरा आत्माराम त्याने पूर्ण काम व्हाल तुम्ही. ते मी असं जे स्फुरण आहे त्या स्फुरणाला तो मंत्र जोडून टाकायचा. किती असं केल्यामुळे प्रत्येक नामाच्या स्मरणाबरोबर मी स्ववरती माझं लक्ष केंद्रित होतं. तर हा मार्ग वेदू उदंड बोलला परी अर्थ इतुकाची निघाला. शरण विठोबासी जावे निजनिष्ठा नाम घ्यावे. आता इथं इथपर्यंत सगळं शरण विठोबासी जावे हे सगळं आपण माहिती आहे. पण निजनिष्ठा नाम घ्यावे. नाम हे निज म्हणजे स्वला निष्ठ करून म्हणजे युक्त करून ते घेतलं पाहिजे. स्वतःमधल्या चैतन्य तत्वाचा निर्देश ते नाम करतंय. अशा भूमिकेमधनं ज्या वेळेला तुम्ही मंत्र येतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते मी स्ववरती लक्ष केंद्रित करतो. हा जो भाग आहे त्या भागामध्ये त्याला चिदाकाश गगन असं म्हटलं जातं. संतांच्या वाङ्मयामध्ये बऱ्याच वेळेला हा जो शब्द आहे तो गगन हा शब्द या भागामध्ये. ख्रिश्चन धर्मामध्ये जो आकाशातला बाप असं म्हणतात तो खरं तर वस्तू तर या आकाशामध्ये चिदाकाशामध्ये त्या आकाशामध्ये नाही पाहिजे. म्हणून या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं, स्ववरती करायचं, हे आम्ही मनात धरायचं आणि त्यानंतर हळूहळू आम्हाला ती जाणीव स्वतंत्रपणाने लक्षात यायला लागते. लक्षात येणं पहिल्यांदा आवश्यक आहे. मी नुसताच जर का जप केला तरी देखील एक प्रकारची सात्विकता अंतःकरणामध्ये वाढते आणि ती सात्विकता या सूक्ष्मतेची क्षमता अंतःकरणामध्ये निर्माण करते. कुठल्याही प्रकारे ते वाया जातच नाही. गोंधळकर महाराज असं म्हणत असत की नाम कसं घेऊ पेढा कसा खाऊ असं विचार करायचा. कसं आहे का पण त्याचा परिणाम तो होणार आहे. पण मी जर का समजून घेऊन ते केलं तर तो परिणाम लवकर होणार आहे. अंडरस्टँडिंग करत. मग जी गोष्ट महिने साध्य करता करता वेळ चालला होता ती मला एखाद्या दिवसात कळून जाते आणि एक क्षण तर मला पकडता येतो की ज्या क्षणावरती बुद्धी त्या जाणीवेला स्पर्श करते आणि जाणीवेच्या माध्यमातून तत्वाला स्पर्श होतो. हा जो क्षण आहे देवाच्या द्वारी उभा क्षणभरी हा म्हणजे चारी मुक्ती वगैरे म्हणजे कसं काय होणार शेवटपर्यंत एका क्षणामुळे मला समजून येतं की हे असं करायचं. प्रक्रिया कुठं जाणार आहे हे मला कळून जातं. तर एका क्षणातनं मला पुढचे क्षण कसे पकडायचे ही कला प्राप्त होऊन जाते आणि मग मी हळूहळू ती गोष्ट जास्तीत जास्त नीटपणाने पूर्णपणे स्ववरती केंद्रित आहे आणि आत्मस्थिती ही थोडीशी पलीकडची अवस्था. हा अगोदरचा भाग आहे. नंतर जाणीव सर्व वृत्तींच्या रहित शुद्ध स्वरूपामध्ये अंतःकरण व्यापून आहे अशी स्थिती झाल्यानंतर काही काळानंतर ती जाणीव तत्वामध्ये विलीन होते. ही गोष्ट प्रयत्न साध्य नव्हे. ही गोष्ट कृपा साध्य. तर एक प्रयत्नांचा टप्पा आहे तो पार केल्यानंतरच कृपा होते. अगोदरपासून बसलं तर कृपा नाहीच होणार तिथपर्यंत तू जा. मग त्याच्यानंतर कृपा कारण की ती प्रयत्न साध्य गोष्ट नाहीये. उलट त्या ठिकाणी सर्व प्रयत्न प्रवृत्तीच सोडून द्यायला लागतात. प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम असं योगसूत्र आहे. तर ते स्थिर कसं होतं की प्रयत्न सगळे सोडून अनंताची एकरूपता बास जो आतमध्येच आहे. मग तिथे जायचं शांतपणाने गडबड करून मिळतात. केव्हा एकदाची जाणीव मिळते कुणास असं करून नाही झालं. प्रक्रिया वाढवायची आहे पण शनैशने क्रमाक्रमात शनैशने रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनकृत्वा ते हे न किंचिदपि चिंतयेत. दुसरं तिसरं कशाचंही चिंतन करू नको. देव माझ्यावर कृपा करेल का ही वृत्ती आहे सोडून दे. तुला
तुला इथपर्यंत आणलं याच्यातच कृपा आहे. जर कृपा नसतं तर आपण इथपर्यंत आलो कशा? आपल्याला कळतं की आपण इतके बंडल गोष्ट करत असतो आणि तरी इथपर्यंत आलो, म्हणजे कृपा आहे. म्हणून कृपा ही गोष्ट आमच्या बरोबरच आहे, ते गृहीतच धरायला पाहिजे. नंतर केव्हा तरी कृपा होईल नाही, इथपर्यंत सदोदित कृपा बरोबर आहे. आणि एक टप्पा प्रयत्नांचा आहे, तो प्रयत्नांचा टप्पा पार करण्याच्यासाठी जी प्रेरणा मिळते ती सुद्धा कृपेतनच मिळते. सगळ्यांना मिळत नाही. प्रत्येकाला असं वाटत नाही कसं करावं. आम्हाला वाटतं याचं कारण कृपेतनं आले ते प्रयत्न, प्रेरणा. पण योग सांगतो की इथपर्यंत आल्यानंतर इथं काही प्रयत्न करायचा नाही, आता सगळं सोडून द्यायचं. फक्त त्या जाणीवेशी बुद्धी संबंधित करून ठेव. मंत्राच्या सहित काही वेळेला तो मंत्रही जातो. अशी स्थिती निर्माण होते, त्याला मौन असं म्हणतात. पूर्ण ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरुनी श्रीहरी जपे सदा. म्हणजे काय असेल, पुन्हा पुन्हा मौन ही स्थिती अंतःकरणाला प्रत्ययाला येते की काही नाही आहे, मौन आहे, केवळ जाणीव आहे, शब्दच नाही. अंतःकरणाला वृत्ती निर्माण करावा असं वाटत नाही, अशी जी स्थिती आहे तिला मौन असं म्हणतात. विकसित होणारी. आणि मग त्यानंतर त्या तत्वावरती लक्ष केंद्रित झालं की पुढे पुढे ती जाणीव काही क्षण तत्वात विराम पावते, स्वतः जिथून निर्माण झाले. मग याला हे सुद्धा अंतःकरणावर रजिस्टर होतं की असं झालं. थोडा वेळ काही समजलं नाही. कॉन्शियसनेस मध्ये असता असता तो कॉन्शियसनेस पण तत्वामध्ये विलीन झाला. हा जो क्षण आहे, या क्षणाला विराम असं म्हणतात. आणि तो विराम आहे, असं झालं होतं असं अंतःकरणाला जे समजतं त्याला विराम प्रत्यय असं म्हणतात. आणि जी अंतिम समाधी आहे त्या समाधीला कशाने जाता येतं तर योगसूत्र असं सांगतं, विराम प्रत्यय अभ्यासपूर्व संस्कार शेषः अन्यः. म्हणजे विराम प्रत्यय अशा रीतीने अधिकाधिक जसे जसे येत जातील तसे काही काळानंतर चित्त केवळ संस्कार रूप आहे अशी अवस्था राहते आणि ते तत्वामध्ये पूर्ण विलीन होतं जाणीवेच्या माध्यमामधनं. याला अंतिम समाधी असं म्हणतात. हे होईपर्यंत अनेक समाधीच्याच अवस्था आम्ही पार करत करत तिथपर्यंत जातो. एकाग्रतेपासून सुरुवात होते ती धारणा, ध्यान आणि समाधी ही तीन अंतरंग योगाचे आहेत. त्याच्यामध्ये न समजण्यासारखं काही नाही आहे, परंतु समजून नाही घेतलं तर ते जमणार नाही का, तर आपाप पण होईल, त्याच्यात काही शंका नाही आहे, परंतु तरी देखील समजून घेतलं लवकर होईल. म्हणून लक्ष केंद्रित करायचं ते चिदाकाशामध्ये, एकतर भ्रूमध्यामध्ये किंवा टाळूच्या पाशी. स्ववरती लक्ष केंद्रित करायचंय. ते नुसतंच तसं राहत नाही म्हणून मंत्र घ्यायचा आणि त्या मंत्राच्या शब्दाला माझा स्व जोडून टाकायचा. असं केलं की प्रत्येक मंत्राच्या स्मरणाबरोबर मी स्ववरती बुद्धी केंद्रित करतो. हे तत्वच आहे, बुद्धिग्राह्यम, बुद्धीने ग्रहण करता येणारा असं आहे. आणि त्यासाठी म्हणून बुद्धीचा एक टप्पा आहे. एकदम तत्व तिला बुद्धीला ग्रहण करता येत नाही. एका टप्प्यापर्यंत बुद्धी जाणीवेला ग्रहण करू शकते, समजू शकते आणि नंतर बुद्धी त्याच्यामध्ये विलीनच होऊन जाते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, सगळीकडे एक जो परमात्मा आहे, एकाकेशी राजे सकळ सिद्धी. पण या सगळ्या गोष्टी हरिपाठामध्ये योग पद्धतीने पण काव्यमय रीतीने आलेले आहेत. एकदा तुम्ही स्वच्छ प्रक्रिया समजून घेतली की मग त्याच्या प्रत्येक शब्दाचा उलगडा होऊ शकतो. पण या स्वाध्याय एका बाजूला आणि साधना एका बाजूला असं हातात हात घालून झालं तरच होतो, नाही तर नाही होत. नाही तर मग एक तर नुसते शब्दांचे खेळ करण्याची सवय लागते.
आणि दुसरं म्हणजे काही शब्द नको म्हणून काहीतरी सुचेल तशी साधना करण्याची सवय लागते. असं दोन्ही करता कामा नये. एका बाजूला स्वाध्याय पाहिजे आणि एका बाजूला साधना पाहिजे. आणि सोडून देण्याची प्रवृत्ती म्हणजे वैराग्य. त्यावेळेला अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. हे मन कसं ताब्यात येतं, पाहिजे त्या ठिकाणी कसं ठेवता येतं. तू पहिल्यांदा हे समजून घे की कुठं ठेवायचं. तुझा जर का केंद्रबिंदू फिक्स नसेल तर ते कधीही ताब्यात येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला बुद्धीला काही ऍप्लिकेशन नसेल, इंटेलेक्च्युअल ऍप्लिकेशन काहीच नाहीये, नुसतंच आपलं काहीतरी भिंडकपणाने करायला केलं तर चालतंय असा विचार करू नको. लक्ष बरोबर त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. हे बुद्धीचं काम. इकडे तिकडे जात आहे मन, बुद्धीला कळतं, त्या बुद्धीनेच त्याला थांबवलं पाहिजे. नो, थोड्या वेळपर्यंत काय. अशा रीतीने हळूहळू जाणीवयुक्त होऊन जातं अंतःकरण. मग जाणीव सोडून, संवेद सोडून, ईश्वराच्या म्हणा किंवा माझ्या म्हणा अस्तित्वाची जाणीव सोडून बाकी काही अंतःकरणावर नाही अशी जी स्थिती राहते त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करणं. आणि त्या स्थितीत आपण आहोत याचा प्रत्यय येतो आणि तोच प्रत्यय पुन्हा येतोय असं चेक पण करतं अंतःकरण. आणि अशा प्रकाराने तीच स्थिती अशी पुन्हा पुन्हा तीच येत असेल तर त्या प्रत्ययाच्या एकतानतेला ध्यान असं म्हणतात. असं योगसूत्रकारांनी त्याची डेफिनेशन केली. प्रत्येक तानता ध्यानम. आणि त्या ध्यानाच्या मधनं समाधी अवस्था विकसित होत जाते. त्याच्यासाठी आम्हाला काही करायला लागत नाही, आपोआप होतं. मग आपण आपलं काम करायचं, निवांत बसायचं. लक्ष भ्रूमध्यामध्ये म्हणजे कपाळाच्या मध्यामध्ये किंवा सेंटर ऑफ परसेप्शन, जाणीवेचं केंद्र, त्या ठिकाणी अवधान केंद्रित करायचं. तिथून ते स्ववरती केंद्रित करायचं आणि त्याला मंत्राची जोड द्यायची. अशा प्रकारे करताना सगळ्यात पहिल्यांदा लक्ष श्वासाच्या येण्या जाण्याकडे दिलं तर लवकर ते शांत होतं. मग त्या श्वासाच्या येण्या जाण्याला जर का मी मंत्र त्याला संबंधित केला तर जो प्राण चालू आहे तो प्राण पहिल्यांदा करतो आहे, त्याच्यावरती प्रणव बसवलेला आहे. त्याच्यानंतर काही काळानंतर प्राण नाहीये, प्रणवाचीच जाणीव आहे. याला म्हणतात प्राणाचा प्रणव. मनाचं उन्मन म्हणजे उत म्हणजे वरच्या बाजूला सर्व अवधान केंद्रित झालेलं आहे. आणि त्यावेळेला योग प्रक्रिया पण सुरू झालेली असते. काही प्रमाणामध्ये ओढ आणि व्हायब्रेशन्स असतात. या सर्व गोष्टींच्यामुळे वरच्या भागातच मन अगदी स्थिर आहे. ते स्वशी संबंधित होऊन स्थिर आहे आत्मस्थितीशी. याला उन्मन असं म्हणतात. आणि उन्मन अवस्था याच्यातनं जी अंतःकरणाची सुखमय स्थिरता प्राप्त होते तिला समाधान म्हणतात. तर प्राणाचा प्रणव, मनाचे उन्मन होता समाधान स्वामी म्हणे. ही अंतिम स्थिती प्राप्त करायची किती वेळ हा प्रश्न नाहीये. जितका वेळ आपल्याला मिळेल तितका वेळ करायचा. 1-2 क्षण तरी अशा आत्यंतिक समाधानाचे आपल्याला मिळायला पाहिजे. तर रोज ईश्वर तत्वाला आमचा स्पर्श झाला पाहिजे. त्यातनं सर्व प्रकारच्या शक्ती विकसित होतात. हरिओम तत्सत. दीर्घ ओंकार आणि त्याच्यानंतर